या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। प्रभाग क्रमांक 9 मधील कुचननगर व परिसरातील नागरिकांकडून भाजपाचे उमेदवार माजी नगरसेवक मेघनाथ एमुल, शेखर इगे, सौ पूजा श्रीकांत वाडेकर आणि सौ कादंबरी प्रकाश मंजेली यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। आज अंगारकी चतुर्थी असल्याने या भागातील श्री गणपती मंडळाच्या वतीने त्यांचा गुलाबाचं पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना मेघनाथ एमुल यांनी कुचननगरमधील जनताही गेल्या अनेक वर्षापासून भाजपाशी एकसंघ आहे। या भागाचा आमदार, विकास पुरुष आणि युवकांचं प्रेरणास्थान देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी आम्ही प्रयत्नशील आहोत। येत्या महापालिकेच्या निवडणुकीत या भागातून भाजपाला प्रचंड मतांची आघाडी येथील जनता नक्कीच देतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। यावेळी शेखर इगे, सौ पूजा श्रीकांत वाडेकर, कादंबरी प्रकाश मंजेली यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं। या भागात भाजपाला अनुकूल वातावरण आहे, असा आशावाद मेघनाथ एमुल यांनी व्यक्त केला। नमस्कार सर्वांना, जय श्रीराम। आज सकाळी 9:30 पासून आम्ही कुचननगर भागात डोर टू डोर फिरण्यासाठी आम्ही निघालो होतो। असंख्य कार्यकर्ते सकाळपासून आमच्या सोबत आहेत। मला निश्चित माहिती आहे की प्रत्येक घरात एक कार्यकर्ता आमच्या भाजप पक्षाशी जोडलेला आहे, त्यामुळे काही चिंता करायची काय गरज नाही। आज आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही डोर टू डोर फिरतोय केला आणि ह्या मध्ये आपले कर्तव्यदक्ष आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या विकास माध्यमातून 3.5 ते 4 कोटीचे कामं ह्या आपल्या प्रभाग 9 मध्ये चालू आहेत। ते सर्व जे काम आमदार साहेबांनी केले आणि शासनाचे जे काही कामं सोलापूरमध्ये झाले ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय। खास करून ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने यांच्या शासनाच्या माध्यमातून जे लाडकी बहीण योजना चालू केले ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। मला निश्चित खात्री आहे माझ्यासोबत असलेले आजी आजोबा आणि आमच्या ह्या भागातील सर्व लाडकी बहीण आणि आमच्या सोबत असलेले सर्व भाजपचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते आम्हाला सर्वांना निश्चितच या भागातून जास्तीत जास्त लीड देतील असं खात्री आहे। कारण कुचननगरमध्ये आलं की मला वाटतं की आमच्या परिवारात आला असं मला वाटतं, कारण का गेल्या अनेक वर्ष 2007 पासून ह्या भागातील कार्यकर्ते माझ्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांना एवढंच पाहिजे होते की साहेब यायला पाहिजे, पण BJP मधून यायला पाहिजे अशी सर्व कार्यकर्त्यांची आग्रह होती आणि त्यांच्या इच्छेनुसार आम्ही 2 वर्षापूर्वी लोकसभेच्या अगोदर मी भाजपमध्ये प्रवेश केलो। आणि आमच्या कार्यकर्त्यांना मी सर्वांना विनंती करतो की माझ्यासोबतच हा माझा भाऊ शेखर इगे आणि माझी बहीण वाडेकर आणि मंजेली काकू या सर्वांना पॅनल टू पॅनल मतदान करण्यासाठी कुचननगर भागातील सर्व कार्यकर्ते आजपासून डोळ्यात तेल घालून तुम्ही कार्यकर्ते काम करतील असं निश्चित खात्री आहे। आणि या भागातून इथे कुचननगर भागात 3 बूथ आहेत, 3 बूथ मधून सर्वात जास्त लीड या भागातील कार्यकर्ते देतील असं 100% खात्री आहे। आणि गणपती बाप्पा मोरया। माझ्या जय श्रीराम। काल आणि परवा दिवशी आम्ही गांधीनगर 256 गाळा गवेपेठ ज्या भागात कसा प्रतिसाद होता त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद या कुचननगर भागात आहे। आणि एमुल साहेबांच्या मार्गदर्शनात प्रत्येकाच्या घरात की लोक म्हणजे तुम्ही यायचे, पण आमच्या इथं गरज नव्हतं की आम्ही पॅनल टू पॅनल तुम्हाला मतदान करणारच आहे, तरी सुद्धा आम्ही म्हणलो की आम्ही इथपर्यंत यायला पाहिजे म्हणून आलो तुमचं तोंड दाखवा म्हणून। पण तुम्ही अजिबात इकडचं तुम्ही लक्ष देऊ नका, आम्ही 100% तुम्हाला पॅनल टू पॅनल मतदान करणार असं सांगत आहे। आम्हाला असं खात्री आहे की 100% मतदान इथनं मिळेल। नमस्कार, मी पूजा श्रीकांत वाडेकर, प्रभाग क्रमांक 9। आज आम्ही सकाळी कुचननगरमध्ये
सकाळी 9-9:30 वाजल्यापासून जे आम्ही फिरत आहोत, आतापर्यंत जिथं आम्ही गांधीनगर, दत्तनगरमध्ये जेवढे आम्ही रॅली फिरलो आहोत, सगळ्यांचा प्रतिसाद आम्हाला खूप छान मिळाला आहे आणि कुचननगरमध्येही छान मिळत आहे आणि सगळ्यांना मतदान करावे अशीच विनंती आहे आणि भाजप पक्षाचे मतदान म्हणजे विकासाला मतदान. आज प्रभाग क्रमांक 9च्या वतीने आज 4था दिवस हा डोर टू डोर प्रचार चालू असताना आम्ही गेल्या काही 2-3 दिवसापासून आम्ही गांधीनगर म्हणा, 256 गाळा, गवईपेठ तिथला एक चांगला प्रतिसाद बघून एक ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर एक कॉन्फिडन्स घेऊन आज आम्ही आमचे मार्गदर्शक मेघनाथ जमूल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कुचन नगरमध्ये इथं 1 आणि 2, 3 असे 3 भाग आहेत कुचन नगरचे. तिथे आम्ही डोर टू डोर प्रचार करत आहोत. फक्त डोर टू डोर प्रचार न करता आम्ही आमचे एजेंडा, आमचे ब्ल्यू प्रिंट्स, आमचे राज्याचे जे योजना आहेत ते आम्ही लोकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत आणि तिकडचे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्हाला निश्चित खात्री आहे की आम्हाला जास्तीत जास्त लीड हा कुचननगरमधून आम्हाला मिळणार आहे. व मी इथल्या सगळ्या नागरिकांना मी विनंती करतो, आपले 4ही उमेदवार हा भाजपचे आहेत आणि 4ही का जर आपण पॅनल बघून आणि आपण कमळाचं चिन्ह ह्या बटनावर आपण दाबून आम्हाला निश्चितपणे तुम्ही आम्हाला निवडून देऊ, आम्ही अशी खात्री आहे. महापालिकेत आमचे तुमचे जे काही समस्या असतील ते आम्ही 100% आम्ही तुमचे पूर्ण करू व असे मी 2 शब्द. जय श्रीराम. आज प्रभाग 9 मधील उमेदवार श्री मेघनाथ जमूल साहेब, शेखर हिगे साहेब व पूजा वाडेकर ताई, तसे मंजुल काकू, आशिष चौगे आज उमेदवार आपल्या प्रभागातून प्रचार फेरीचं शुभारंभ आपल्या कुचननगर महाराजा गणपती पूजा अर्चना करून सुरुवात केलेली आहे. आज मेघनाथ जमूल साहेब तर यापूर्वीपासून प्रत्येक वेळी त्यांनी अहोरात्र तिथं काम केलेलं आहे आणि विकासाचे काम पूर्णपणे केलेलं आहे. कारण का कुचननगर म्हणलं तर आपल्या मेघनाथ जमूल साहेबांना प्रत्येक घराचं माहिती आहे. कारण आज मेघनाथ जमूल साहेबांनी आणि असो शेखर हिगे साहेबांनी असो, पूजाताई असो, आपल्या मंजिलताई या प्रभागाच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. कारण का भाजप हा आत्ता एक मुद्द्याचा विकास नसून हा मुद्दा आज विकास केलेला म्हणून आज आपल्याकडे समोर आलेले आहेत. कारण का हे शेखर हिगे असू द्या, हे कार्यकर्त्यापासून काम करत आले, ताई पण असू द्या, ताई पण अहोरात्र काम करत असतं, मंजिल काकू आणि यांचे मुलगा सर्वजण काम केलेलं आहे. असे उमेदवार आपल्याला या प्रभागात भेटलेले आहेत. त्यामुळे आपण सुद्धा या प्रभागातून, कुचननगर प्रभागातून आपण सर्व 4ही उमेदवारांना ना कमळाला पोलिसचा शिक्का मारून प्रचंड मताने आपण कुचननगर भागातून विजय करूया असं आपण त्यांना कुचननगर महाराजा गणपती त्यांना आपण ग्वाही देऊया. आणि हे चौघे आता उमेदवार निवडून आल्यासारखंच आहे, परंतु हे आपल्याला निमित्त म्हणून भेट म्हणून आलेलं आहे. यापुढेही यांना असेच शुभेच्छा लाभो हीच ईश्वरची प्रार्थना करून विजय उमेदवार आज विजय झाल्यासारखंच आहे. कारण का आपण ओव्हर कॉन्फिडन्स न राहता प्रत्येकाच्या प्रभागामध्ये फिरून प्रत्येकाच्या लोकांची समस्या विचारून त्यांच्याकडून विकासाचे मुद्दे मागून आपण त्यांनाकडून आपण मतदान करूया हे आम्ही यांच्या वतीने मी ग्वाही देतो. हे काम 100% करतील. धन्यवाद. सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.